नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरन, झटपट असे. त्यासाठी इथे मी कोबी घेतलेला आहे, एक अख्खा गड्डा कोबीचा घेतलेला आहे. तर हा कोबी आपण असा किसणीवर बारीक किसून घ्यायचा आहे. मोठे साईजच घ्यायचं आहे, मोठ्या साईजच्या ह्याने. अशा प्रकारे इथे माझा मुलगा हा किसत आहे, त्यालाच कोबी मंचुरियन खायचं होते बारकेला आणि मोठ्याला, त्यामुळे आम्ही आज कोबी मंचुरियनचा बेत केलेला आहे. अशा प्रकारे सगळे आपण कोबी किसून घेणार आहे. तर इथं आमचा हा कोबी किसून झालेला आहे. आता मी वाटीने हे मोजून घेते, म्हणजे तुम्हाला कळेल किती प्रमाण आहे ते. तर इथे एक वाटी झालेली आहे ही. तर हा माझा चॅनल खूप वर्षाचा आहे, पण आता मी पुन्हा नवीन व्हिडिओ टाकणार आहे, सुरुवात करणार आहे. मध्ये मी चॅनलचा जरा गॅप घेतला होता काही कारणांमुळे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये डेली ब्लॉग्स वगैरे मिळून जातील. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तर इथे आपले 4 वाट्या आहे कोबी किसून झालेला आहे, ते 4 वाट्या घेतलेले आहेत मी इथे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता इथे 1 चमचा मी हळद घेतलेली आहे. तर आता इथे मिरची पावडर घ्यायची आपल्याला. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. मी इथे 2 चमचे घेतलेली आहे मिरची पावडर. तर आता मी इथे सोया सॉस घेतलेला आहे 2 चमचे, जास्त घ्यायचा नाही आहे सोया सॉस. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार, 1 ते 1.5 चमचे आपण मीठ टाकून घेणार आहे. आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यात 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची. मी पेस्ट टाकायची विसरले होते, त्यामुळे आता वरनं टाकलं आहे. हे चांगले मिक्स करायचं आहे. आता ह्याच वाटीने आपण, ज्या वाटीने कोबी आपण मोजून घेतला होता चिरलेलं कोबी, त्याच वाटीने आपण हे पीठ घ्यायचं आहे, कॉर्नफ्लॉवर पीठ. हे 1 वाटी घेतलं आहे आणि ते मैद्याचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण की कोबीला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच आपण हे करणार आहे. इथे थोडं मी कलर घेतलेला आहे. कलर माझा लाल कलर नसून हा ऑरेंज कलर आहे, त्यामुळे थोड्या नंतर कलर वेगळा येणार आहे ह्याला. लाल कलरचा असं हे होणार नाही आहे, कारण माझ्याकडे लाल कलर नव्हता म्हणून मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. तर आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. तर तिथं कढईत आपण तेल तापून घ्यायचं आहे चांगलं असं. मोठा गॅस करून कढईत तेल तापून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापून द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपण असे हे मंचुरियन टाकून घेणार आहोत. असं हातात घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्ही मोठी पण साईज करू शकता, मी ते बारीक साईज घेतलेली आहे. ह्यात मोठेही गोल गोल करू शकता. आमच्या इथे मुलांना अशा प्रकारे आवडतात म्हणून मी असे करते. तुम्ही ह्यात मोठी पण साईज करू शकता. ते चांगले तळून घ्यायचे आहेत, मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत. गॅस मोठं करायचं नाही, नाहीतर आतमध्ये कच्चे राहतात मोठा गॅस असेल तर. त्यामुळे मीडियम गॅसवरच करून घ्यायचे आहेत, आपण तळून घ्यायचे आहेत चांगले. 5 ते 10 मिनटं असे मीडियम गॅसवर चांगले कलर बदलस्तवर तळून घ्यायचे आहेत. कोबीचे मंचुरियन लहान मुलांना खूप आवडतात. बाहेरनं विकत घेण्यापेक्षा आपण घरी छान प्रकारे करू शकतो. आणि अशा प्रकारे खूप छान होतात कोबी मंचुरियन. तुम्ही बघू शकता आता ह्याचा कलर बदललेला आहे. मी हे 5 मिनटं तळून घेतले चांगले मीडियम गॅसवर. आता आपण असे काढून घ्यायचे. खायलाही खूप छान लागतात हे मंचुरियन. तर अशा प्रकारे मी आता सगळे मंचुरियन तळून घेणार आहे. तुम्हाला असे दुसऱ्या पद्धत पण दाखवते. तर असे हे करून घ्यायचं, एक एक करून पण तुम्ही असे मंचुरियन टाकू शकता भजीगत असं. पण शक्यतो पहिली पद्धत खूप छान आहे, त्यामुळे पहिल्या पद्धतीनेच करून घ्या, त्याने पटकन पण होतात. असं एक एक टाकायचं म्हणलं तर वेळ जातो, त्यामुळे असे आपण करू शकतो. हेही मी 5 ते 10 मिनटं तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे इथे माझे सगळे मंचुरियन तयार झाले आहेत तळून, तुम्ही बघू शकता. ते सॉस संगही आपण खाऊ शकतो अशा प्रकारे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू